नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती दोडमिसे मॅडम आढावा बैठक व सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या। विलवडी येथे बैठक घेतली। यावेळी त्यांनी पलूस तालुक्यातील संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले। यावेळी नागरिकांची सुरक्षा तसेच महिला, लहान मुले व वृद्ध यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले। तसेच पाणी शुद्धीकरणावर भर द्यावा व आरोग्य कर्मचारी तसेच अशा स्वयंसेविका यांच्या माध्यमातून प्रभावीपणे सर्वेक्षण करावे व संभाव्य पूर्व परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी यांत्रिक बोटी व निवाऱ्याची उत्तम सोय असावी, यासाठी अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले। यावेळी भिलवडी, अंकलखोप, ब्रह्मनाळ, अमनापूर तसेच इतर धोकादायक असणाऱ्या गावावर जास्तीचे लक्ष ठेवण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले व 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या। तसेच कर्मचाऱ्यांनी गावातच राहावे असे आदेश दिले। प्रश्नांच्या यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमनी शाळा तसेच अंगणवाडी यांना भेटी देऊन लहान मुले तसेच गरोदर स्त्रियांची अधिकची काळजी घेण्याचे आवाहन केले। यावेळी वैद्यकीय अधिकारी नम्रता मुळे, डॉक्टर अनिल सूर्यवंशी तसेच मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सरपंच सदस्य, सर्व सेवाभावी संस्थेतील संचालक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। आज पलूस तालुक्यामध्ये कृष्णाकडच्या गावांना आपल्या भेटी दिलेल्या आहेत। जी गावे पूरग्रस्त होऊ शकतात संभाव्य पावसाळ्यामुळे, तर अशा गावांना आज भेटी दिलेल्या आहेत आणि ग्रामपंचायतींना तसेच माझी जे स्थानिक यंत्रणा आहे त्यांना सर्वांना त्या ठिकाणी बोलवून आम्ही आढावा घेतलेला आहे। आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सर्वतोपरी सज्ज राहील याची काळजी घ्यावी असं आम्ही आवाहन केलेलं आहे। त्याचप्रमाणे काही विशिष्ट गावांचे काही विशिष्ट प्रश्न आहेत त्याबद्दल देखील चर्चा झाली। जसं भिलवडी गावामध्ये सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राचा विषय असेल तर त्याबाबत देखील व्यवस्थित आम्ही पाठपुरावा करू। काही गावांच्या पूर संरक्षण भिंती किंवा इतर काही रस्त्यांच्या मागण्या आहेत त्या देखील आम्ही जिल्हाधिकारी स्तरावरती याचा पाठपुरावा करू असे मी वाटते। धन्यवाद।